सोलापूर कॉलेज कर्मचारी युनियन यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी 21 एप्रिलपासून बेमुदत संपावर जाणार आहेत। विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष दत्ता भोसले व सरचिटणीस राजेंद्र गिड्डे यांनी दिली। सोलापूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत। समन्वय समितीच्या वतीने अनेकदा आंदोलन करूनही शासनाने दखल घेतली नसल्याचा आरोप करण्यात आला। गेल्या 15 महिन्यात चर्चेसाठी वेळ न दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढला असून नाईलाजाने बेमुदत संप पुकारावा लागत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। यामुळे सध्या सुरू असलेल्या विद्यापीठाच्या परीक्षांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करणे, रिक्त पदे भरणे, 10, 20, 30 योजना लागू करणे, कॅशलेस आरोग्य सुविधा, सेवानिवृत्ती वय 60 वर्ष करणे तसेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे करण्याचा समावेश आहे। शासनाने तातडीने याची दखल घ्यावी, अन्यथा संप अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। 587 कर्मचारी कार्यरत असून 50% कर्मचारी महाविद्यालयाचा सध्या प्रशासनाचा कारभार चाललेला आहे। हे करत असताना ह्याच्यामुळं कर्मचारी संख्या कमी असल्यामुळं विद्यार्थ्यांची गैरसोय होती। तर शासनानं लवकरात लवकर आमचे ते चतुर्श्रेणी पद असतील, तृतीय श्रेणी पद असतील, ही पदं भरण्यासाठी मंजूर द्यावी। वारंवार आम्ही शासनाची मागणी केलेली असून आतापर्यंत शासनाच्यात काय सकारात्मक भूमिका घेतलेली नाही। तरी आमची आता कळकळीची एक विनंती आहे की ह्या कर्मचाऱ्यांना प्रशासनाचा एवढा ताण पडत आहे की शुगर बीपीचे त्रास व्हायला लागले कर्मचाऱ्यांना, ह्याचा विचार करून ही भरती बंदी लवकर उठवावी आणि कर्मचाऱ्यांना थोडा न्याय मिळवून द्यावा ही विनंती। आणि 21 एप्रिलपासून बेमुदत संपावर जाणार आहेत। त्याच्यामध्ये महाविद्यालयीन शिक्षक कर्मचारी सुद्धा समाविष्ट झालेले आहेत। त्यामध्ये जवळपास समिती समान होती। राज्यातील महाविद्यालय शिक्षक कर्मचारी 21 मार्चला बेमुदत संपावर जातात। त्याचप्रमाणे सोलापूर शहर जिल्ह्यातील महाविद्यालयीन शिक्षक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे अशी माहिती। आणि या समितीमध्ये 7 वेळा लक्षवेधी आंदोलनं केली। अनेक वेळेला मुख्यमंत्र्यांना भेट मिळाली नाही, अनेक वेळेला सांगून सुद्धा 15 महिने चर्चेसाठी वेळ दिला नाही। म्हणून विधानसभेमध्ये पटलावरती मान्य झालेल्या प्रलंबित मागण्यासाठी शासनाने दुर्लक्ष झाले आहे। प्रलंबित मागण्यासाठी निकाल न काढल्याने शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वर्गामध्ये असंतोष वाढलेला आहे। त्यामुळे नाईलाजाने बेमुदत संपामध्ये संप करावा लागत आहे। तरी आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत। त्यात 1 नोव्हेंबर 2005 पासून जुनी पेन्शन योजना बंद केली होती, ती चालू करावी। त्याचप्रमाणे चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांची रिक्त पदं आहेत ती भरावीत। 10, 20, 30 आश्वासित प्रगती योजना आहे, त्या योजनेचा अजूनपर्यंत त्यांनी कुठलाही निर्णय लावलेला नाही। आणि सरकारी कर्मचाऱ्यांना कॅशलेस पद्धतीने उपचाराची सुविधा द्यावी। सेवानिवृत्तीचं वय 60 करावं। आणि कर्मचाऱ्यांचे अनेक वेळेला हल्ले होतात, तर त्या हल्ल्यासाठी सुद्धा आम्हाला 365 प्रमाणे दुरुस्ती करून ते कलम अजामीनपात्र करावा। नवीन शैक्षणिक धोरणाचा पुनर्विचार करावा, अशा आमच्या प्रामुख्याने मागण्या आहेत ह्या सगळ्या।